नमस्कार मित्रांनो. राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मार्च 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सरकार कर्मचाऱ्यांच्या पदरात मोठी थकबाकी टाकण्याची दाट शक्यता आहे. ही थकबाकी नक्की कोणत्या कालावधीची आहे आणि तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात वाढ लागू झाली होती. मात्र काही प्रशासकीय कारणांमुळे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 या 4 महिन्यांची रक्कम थकबाकी म्हणून प्रलंबित राहिली आहे. आता हीच 4 महिन्यांची रक्कम मार्च 2026च्या पगारासोबत किंवा गुढीपाडव्याच्या आधी एक रकमी देण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करत आहे. या निर्णयाचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच लाखो पेन्शनधारकांना देखील होणार आहे. 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्या सर्व पेन्शनधारकांना त्यांच्या महागाई दिलासा म्हणजेच डीआरची थकबाकी मिळणार आहे. आता पाहूया नक्की किती रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. हे सर्व तुमच्या मूळ पगारावर म्हणजेच बेसिक पेवर अवलंबून आहे. एक उदाहरण घेऊया. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 40,000 रुपये असेल आणि महागाई भत्त्यात 3% वाढ झाली असेल तर दरमहा 1200 रुपयांची वाढ होते. अशा परिस्थितीत 4 महिन्यांची एकूण थकबाकी साधारण 4,800 रुपये इतकी होईल. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे त्यांना 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम देखील मिळू शकते. लक्षात ठेवा, थकबाकीचा अंतिम निर्णय अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जीआर आल्यानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जसा काही अधिकृत जीआर प्रसिद्ध होईल त्याची माहिती आपण या चॅनलवर सर्वात आधी देऊ. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.